मित्रांनो, कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज मी जात आहे रिसॉर्टला। तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। चला, सकाळचे किती वाजले? 6 वाजले ना रे। हा बघा, हा एक जॉईन झाला आहे मित्र, अजून 4-5 आहेत। मित्रांनो बघू शकता, ही ट्रेन आली आहे खोपोली, नाही कर्जत आहे ना, कर्जत ट्रेन आहे। यामध्ये आमचे 2-3 माणसं आहेत। तर या साईडला बघा मित्रांनो, हे पण लोक जॉईन झाले जाता। 8 जण होतो आम्ही टोटल। मी कर्जतला उतरलो आहे। इथून आम्ही खोपोली गाडी पकडून खोपोलीला जाणार आणि तिथून पुढे रिसॉर्टला जाणार। तर मित्रांनो बघू शकता, आता मी खोपोली स्टेशनला उतरलो आहे। इथून तुम्हाला पहिल्या डब्यावरून बाहेर पडल्यावर रिक्षा लागतील इमेजिकसाठी। ते तुम्हाला 70 रुपये पर पर्सन घेतील, पण तिथून तुम्ही जाऊ नका, तसेच बाहेर जा 5 मिनटं चालत। तिथे तुम्हाला डेपो लागेल। त्या डेपोमधून देवनावे म्हणून बस आहे, एक तासाने असते, 9, 10, 11 असे वाजता असते। ती तुम्हाला 20 रुपयामध्ये सोडून जाईल। खोपोली स्टेशनला उतरलो आहे। इथून आम्ही आता इमेजिका रिसॉर्टला जाणार, रिक्षाने किंवा बसने जाणार आहोत। सांगतो तुम्हाला खर्च किती होणार आहे एकूण। स्टेशन आहे आणि इथे तुम्हाला नाश्ता वगैरे मिळून जाईल। हे बघा, वडापाव आहेत, इथे इडलीवाले आहेत। हे बघा, आम्ही इडली वडा नाश्ता केला सकाळी। हे बघा, हे काका आहेत इथे आणि या मावशी आहेत। स्टेशन आहे आणि या साईडला बघू शकता रिक्षा आहेत इमेजिकेला। 70 रुपये पर पर्सन घेतात, प्रत्येक माणसामागे 70 रुपये घेतात। चार लोक बसवतात रिक्षामध्ये। एवढे लोक आहेत पाठी। अजित आहे, अविनाश आहे, निहार आहे, आम्ही चाललो आणि हा आमचा मामा आहे। एवढे जण आहेत माझ्यासोबत। हे बघा, 6-7 जण आहोत आम्ही, 8 जण। आता आलो इमेजिका रिसॉर्टला। तर तुम्हाला खोपोली स्टेशनपासून ना बाहेर आलात, रिक्षावाले 70 रुपये घेतात। आणि जर तुम्ही खोपोली स्टेशनपासून 5 मिनटं बाहेर आलात ना, तर तिथे बस लावते, देवनावे म्हणून बस आहे। 9 वाजता असते आणि 10 वाजता असते, असे 2-3 बस आहेत। तिथून तुम्हाला 20 रुपयामध्ये सोडेल आणि रिक्षावाले 70 रुपये घेतात। त्यामुळे बसनेच या तुम्ही। खोपोली स्टेशनपासून 5 मिनटं बाहेर। कपडे वगैरे आणलात नसलात ना रिसॉर्टचे, या साईडला उपलब्ध आहेत, बघू शकता। हे बघा, एंट्रन्स आहे मेन इमेजिकाचा। देवनावे म्हणून बस आहे, ती इथे तुम्हाला सोडेल 15-20 रुपयेमध्ये आणि रिक्षावाले 70 रुपये घेतात। दोन्ही साईडला नारळाची झाडं लावली आहेत, हे बघा। आणि समोर गेट आहे या साईडला इमेजिकेचा। आणि इथे तुम्हाला पार्किंग चार्ज आहे बघा। बाईकसाठी 50, कार 100 आणि बस 300 असं पार्किंग चार्ज आहे आतमध्ये। बघू शकता पार्किंग एरिया आहे सर्व। आणि इथे समोर सेल्फी पॉइंट आहे, हे बघा, थीम पार्क। आणि या साईडला थीम पार्कसाठी गेट आहे आणि या साईडला वॉटर पार्कसाठी गेट आहे बघा। इथे वॉटर पार्क आणि तिथे थीम पार्क, इथून आतमध्ये जायचं वॉटर पार्कसाठी। तर मित्रांनो, या साईडला बघू शकता थीम पार्कसाठी लाईन लागली आहे आतमध्ये। या साईडला लेडीजची लाईन आहे, या साईडला जेंट्सची। सर्व चेकिंग होतं आणि आतमध्ये शिरल्यावर समोरच बघू शकता तिकीट काउंटर आहे। तिथे ऑनलाईन बुकिंग असली तर आपल्याला तिकीट वगैरे भेटू शकते, ऑफलाईन पण। आणि या साईडला बघू शकता ग्रुप तिकीट आहे, ते डिस्काउंट मिळू शकतो ग्रुपमध्ये असाल तर। शक्यतो मित्रांनो ऑनलाईनच तिकीट काढा, कारण ऑनलाईन आपल्याला डिस्काउंट भेटतो। आणि वेन्सडेला बुधवारला ऑफर असते, त्या दिवशी काढलं तर खूप मोठा डिस्काउंट भेटतो।
आणि जर ऑफलाईन काढायला गेलं जर थीम पार्कची तर 2000 रुपये काउंटर तिकीट आहे आणि ऑनलाईन जर काढलं तर 1700 रुपये असते. आणि बुधवारची काढलास वेन्सडे ऑफर असतो. अरे बापरे या साईडला वॉटर पार्कसाठी गेट आहे बघा. इथे वॉटर पार्क आणि तिथे थीम पार्क. इथून आतमध्ये जायचं वॉटर पार्कसाठी. तर मित्रांनो आतमध्ये चालत गेल्यावर तुम्हाला 2 मिनिटावर बस लागतील, त्या तुम्हाला वॉटर पार्कला सोडतील. बस आहेत आपल्याला वॉटर पार्कला जायला, फुकट नेतात, फ्री. त्यांच्याच बस आहेत. तर मित्रांनो हा बसचा पण प्रवास 2 मिनिटाचाच आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे वॉटर पार्क. ही बस तुम्हाला इथे आणून सोडेल, 2 मिनिटावरच आहे. आणि हा बघा परिसर आजूबाजूचा. चेकिंग आहे इथे, काय घेऊन जाऊ शकत नाही, खाऊ वगैरे बाहेर ठेवायचा. आणि या साईडला तिकीट काउंटर आहे वॉटर पार्कसाठी. तर तिकीट, लॉकर आणि कॅशलेस बँड भेटेल तुम्हाला या काउंटरवर. आणि हे बघा एकदम क्राऊड बघा. साईडला मित्रांनो बघू शकता आपल्याला जी तिकीट मिळते ना इथे स्कॅन करावी लागते तरच आपल्याला ते आतमध्ये सोडतात. हे बघा. आणि या साईडला तिकीट भेटून जाईल तुम्हाला. तर मित्रांनो वॉटर पार्कची तिकीट ही ऑफलाईन काढली तर 1700 रुपये आहे आणि जर ऑनलाईन काढलात तर 1300 रुपयाला पडते. आणि जर बुधवारची काढलात वेन्सडेला तर तुम्हाला 850 रुपयाला. तर या साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला कपडे वगैरे सर्व भेटून जाईल जर तुम्ही आणले नसेल तर. हे बघा शिवलेस वगैरे, चप्पल आहेत, बॉटल वगैरे सर्व आहे, सर्व तुम्हाला भेटून जाईल. तेव्हा ट्यूब आहे तिथे पोहण्यासाठी लहान मुलांना. जर तुम्ही कपडे वगैरे घेऊनच या, इथे खूप महाग भेटतात. ते बघा लहान मुलांसाठी ट्यूब आहेत पोहण्यासाठी. मोबाईलसाठी कवरसुद्धा आहेत इकडे. हे बघा आल्यावर बघू शकता इथे लॉकर्स आहेत अवेलेबल. चेंजिंग रूम आहे, वॉशरूम आहे, पार्किंग. आतल्या साईडला पण लॉकर आहे. इथे तुम्हाला लॉकर भेटून जाईल. 400 रुपये घेतात ते. 200 रुपयाचं लॉकर असतं. आपण जेव्हा रिटर्न चावी करू ना त्यांची लॉकरची तेव्हा ते 200 रुपयाला आपल्याला रिटर्न देणार. आपल्याला आतमध्ये शिरताना बघा असा बँड देतात ते. हे बँड घालूनच आपण आतमध्ये यायचं. साईडला बघू शकता वॉशरूम आहे. मला वॉशरूम दाखवतो. हे बघा वॉशरूम. हे बघा. आणि या साईडला युरियन आहे, या साईडला चेंजिंगसाठी आहे. हा मेलसाठी आहे, पुरुषांसाठी. तर मित्रांनो या साईडला बघू शकता खूप सारे अशी लॉकर आहेत. एका लॉकरमध्ये तीन बॅग राहू शकतात जर छोट्या असल्या तर. आणि हा लॉकर आहे तो स्कॅनवाला आहे. तो बारकोड असतो त्यांचा, तो टच केल्यावर आपोआप लॉकर ओपन होतं. बघू शकता हा आमचा लॉकर आहे. त्याच्यात आम्ही 4 बॅगा भरल्या आहेत. 4 तुम्ही बॅग वगैरे ठेवू शकता. हे बघा एका लॉकरमध्ये 3-4 जणांच्या बॅग राहतात. 3 बसतात जणांच्या बॅग. या साईडला बघा मॅजिका. इकडे सर्व वॉटर आहे, स्लाईड आहेत, सर्व राईड आहे तिकडे. बघा इथे बघू शकता मॅजिकाचा पूर्ण मॅप दिला आहे, कुठे कोणत्या राईड आहेत वगैरे. हे मॅप बघून तुम्ही सर्व राईड करू शकता आरामात. या सर्व खालच्या राईड आहेत त्या खूप मोठ्या आहेत आणि वरच्या राईड आहेत ते छोट्या मुलांसाठी आहेत. बघा खालच्या राईड केवढ्या मोठ्या आहेत. आणि या साईडला बघू शकता तुम्ही गेमिंग आहे. इथे बॉल काहीतरी टाकायचा असतो बकेटमध्ये. तर या साईडला बघू शकता इथे माहिती दिली आहे कोणत्या राईड कुठे आहेत, कोणत्या साईडला आणि किती जण बसू शकतात त्या राईडमध्ये.
छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी, मोठे पण करतात पण हे लहान मुलांसाठी ठीक आहे, छोट्या छोट्या मुलांना. बघा आम्ही हे सर्व ॲक्टिव्हिटीज करून झालो आहे. तर मित्रांनो या साईडला बघू शकता रिवर आहे, याच्यामध्ये आपल्याला डबल ट्यूब पण भेटते, सिंगल ट्यूब पण भेटते. याच्यामध्ये बसून आपण आरामात जाऊ शकतो. मोठा रिवर आहे एकदम, पण मला हा रिवर एवढा खास वाटला नाही. वेट एन्जॉय आहे बघा रिसॉर्ट लोणावळ्याला आहे, त्याचा रिवर एकदम खतरनाक आहे. ते असं आहे की सर्व वॉटरचे स्लाईड आहेत ना, त्याच्यामुळे मोबाईल पाण्यामुळे नेऊ शकत नाही, त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ दाखवायला जमणार नाही, थोडं थोडं दाखवणार. समोरचा व्ह्यू बघा एकदम खतरनाक वाटतो. हे लहान मुलांसाठी ठीक आहे. खालच्या साईडला मोठ्या राईड आहेत, हे बघा. हे इमॅजिका रिसॉर्ट आहे ना, ते आपल्या भारत देशातील टॉप 1ला आहे, सर्वात मोठं रिसॉर्ट आहे. इथे म्हणजे खूप मोठ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, पण ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही मोबाईलमुळे, कारण पाण्यात मोबाईल खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे हे बघा पाठी बघा, हे लहान मुलांसाठी आहे. मोठ्या राईडमध्ये बघतो, तुम्हाला जमलं तर दाखवीन मी थोडं. तर मित्रांनो या साईडला बघू शकता, खालच्या साईडला केवढ्या मोठ्या राईड आहेत, पण याच्यामध्ये मोबाईल नेऊ शकत नाही कारण पाणी वगैरे जाण्याची शक्यता असते. इमॅजिका, वॉटर किंगडम आणि वेट एन्जॉय हे 3 आपल्या भारतातील सर्वात मोठे रिसॉर्ट आहेत. तर या तिघांमध्ये मला वेट एन्जॉय हा रिसॉर्ट खूप आवडला लोणावळ्यामध्ये, त्याची फूड क्वालिटी पण मस्त आहे. तर मित्रांनो ही राईड बघू शकता, या राईडमध्ये एका ट्यूबमध्ये 4 जण बसतात, खूप मजा येते. तर मित्रांनो ही बघू शकता राईड, किती मजा करतायत ती लोकं. आम्ही पण या सर्व राईड केल्या, पण आतमध्ये मोबाईल पकडायला जमणार नाही म्हणून नाही नेला मोबाईल. तर मित्रांनो या राईड बघू शकता, या राईडवरून मॅट घेऊन यायचं, मॅटवर आपण झोपून यायचं या राईडला. इकडे पण मजा येते, पण इथे फास्ट राईड नाही, त्या जरा स्लो आहेत. वेट एन्जॉयला एकदम मस्त आहेत. तर मित्रांनो या राईडमध्ये बघू शकता नाका तोंडात खूप पाणी जातं, कारण समोर आल्यावर ना पाणी उडवतं तोंडावर. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला हे बघा रिलॅक्स सीट आहेत आणि समोरच वेवपूल आहे, ते खूप मजा येते वेवपूलमध्ये. आता वेवपूल चालू नाही आहे, असाच आहे. चालू केल्यावर तिथे लाटं येतात समुद्रासारखी. असा एकंदर एरिया आहे. तर मित्रांनो इमॅजिकामधील सर्वात खतरनाक राईड म्हणजे ही 90 डिग्री राईड आहे. ही राईड मी पण केली, पण ही राईड असं बीपी वाल्याने लोकांनी करू नये, एकदम धक्का बसतो. हा बघा तर मित्रांनो जेवणासाठी आधी मेनू बघून घ्या काय काय आहे. इथे 4 अशी रेस्टॉरंट आहेत, पण आणि अनलिमिटेड थाली घेतला तर 430 रुपये आणि लिमिटेड घेतला असतं 360 रुपये. पण फूड क्वालिटी एकदम थर्ड क्लास आहे एकदम. एक म्हणजे काही खासच नाही जेवण त्यांचं आहे, त्यामुळे बाहेरूनच खाऊन जावा तुम्ही, आतमध्ये काही घेऊच नका. आणि खूप महाग आहे, 430 रुपये प्लेट आहे अनलिमिटेड. त्याच्यामध्ये नॉनव्हेज एकच देतात आणि बाकी सगळी व्हेज आयटम, त्या पण चव नसते त्यांना बरोबर. तर मित्रांनो बघू शकता खालच्या साईडला ना खूप आणि खूप मोठ्या राईड आहेत, बघू शकता समोर.
खूप म्हणजे खूपच मोठ्या राईड आहे त्या, कारण हे भारतातील टॉप 1ला आहे रिसॉर्ट. तसं ॲक्टिव्हिटीजसाठी टॉप 1ला आहे, बाकी थर्ड क्लास आहे सर्व जेवण वगैरे. त्या साईडला बघू शकता वेव पूल आहे, अजून पण चालू झाला नाही. हे बघा ओपन पेसमध्ये अशी रेस्टॉरंट आहेत, पण फूड क्वालिटी तिकडे एवढी खास नाही आहे, त्यामुळे बाहेरूनच खाऊन जा तुम्ही. हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. मित्रांनो पूर्ण व्हिडिओ दाखवायला भेटला नाही, कारण पाण्यामधला होता त्यामुळे मोबाईल नेऊ शकत नाही.